चॅनल. आपण आलो तुळजापूरमध्ये आणि मी तुळजापूरमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबली आहे ना त्याचा मी रिव्ह्यू देणार आहे. म्हणजे त्या हॉटेलचं ॲक्च्युअल ॲज अ कस्टमर मी जे ना हे देणार आहे मला, कसं आहे ॲम्बियन्स आणि कसं आहे हॉटेल हे सांगणार आहे. तर आम्ही थांबलो आहे दसेरा म्हणून हॉटेल. नवीनच आहे, नवीन कन्स्ट्रक्शन आहे, बिल्डिंग नवीन आहे सगळं. तर त्यामुळे सगळं म्हणजे काय म्हणतात ना न्यूचा फिलिंग येतो एकदम. कलरचा स्मेलसुद्धा येतो, इतकं न्यू आहे. आणि जे तुळजापूरमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना त्याच्या अपोजिटलाच नारायणी एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे, त्याच्या बाजूलाच दसरा आहे. तर तिथे गेलं. अराऊंड रूम 4,000च्या ह्याच्यात जाते. जर स्वीट वगैरे घेतला तर तुम्ही 5,000-6,000 असं जातं. तर अशा टाईपचं. आणि मेन गोष्ट माहिती आहे का, जी मराठी न्यूज चॅनल अँकर आहे की नाही, त्याचं नाव काय, ज्ञानदा कदम पण इथेच होती. बट मला उठायला थोडा उशीर झाला आणि ती निघून गेली. नाही तर का भेटली असते आपल्या ब्लॉगमध्ये, ती पण असते. चला ठीक आहे, कोई बात नाही. चला, ही आहे दसेरा हॉटेलमधली ही रूम. इथे आम्ही थांबलो होतो आणि खूप चांगली रूम होती. चार्जेस 4,800 इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट होतं. त्यामध्ये सगळ्या म्हणजे हॉट वॉटर वगैरे सगळं होतं. त्यामुळे काही हे नव्हतं, टेन्शन नव्हतं. इथं राहण्याची पण सोय खूप छान होती. आणि जी जागा आहे ना एकदम नवीन होती, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आता बरेच जणांना वाटत असेल स्नेहा तुझा आवाज चेंज झाला आहे. ॲक्च्युली हे व्हॉइस ओव्हर करते आहे मी. तिथं तुळजापूरला गेली असताना किंवा एवढं प्रवास झाला माझा, तर त्या प्रवासामध्ये जरा वातावरण, पाणी हे सगळ्या गोष्टी चेंज होतात. त्यामुळे जरा व्हॉइस खराब आहे, म्हणून व्हिडिओज कंटिन्यू येत नव्हते. तर आता म्हटलं की चलो जो कुछ भी है आता होत नाही आहे आवाज लवकर ठीक, तोपर्यंत आपण हे तरी करून घेऊ. तर तिथे गेल्यानंतर आम्ही छान फ्रेश झालो. जसं की तुम्हाला आधीच्या व्हिडिओ माहितीच आहे, आम्ही तुळजापूरच्या देवीचं दर्शन केलं होतं. दर्शन करून नंतर रूम केली. रूम शोधत असतानाही खूप अडचणी येत असतात माहिती आहे का. जसे पाहिजे तसे आपल्याला रूम मिळत असतात. आणि मोस्टली काय झालं, आम्ही ना फ्रायडेला तिथं गेलो. सॅटर्डे संडेमुळे तिथं इतकी गर्दी होती आणि कुठेच रूम अवेलेबल नव्हत्या. आणि होत्या त्या एकदमच चांगल्या म्हणजे रेटवाल्या होत्या. जसं की नारायणी म्हणून काहीतरी होतं एक्झिक्युटिव्ह, ते पण तसेच रेंजचं होतं. पण ते 6,000-7,000 तिथं पर नाईटच्या होत्या. त्याच रेंजचं हे दसरा वाटलं मला. आणि इथं पण छान म्हणजे तितकंच आहे. आणि ब्रेकफास्ट नारायणीचं आणि दसऱ्याचं एकाच हॉटेलमध्ये, म्हणजे एकच रेस्टॉरंट आहे त्यांचा. सो फक्त रूमचा प्रश्न वाटतो. ही लॉबी आहे त्यांच्या तिथली हॉटेलची. लॉबी छान वाटली मला. आणि 3rd फ्लोअरला आमचं रूम होतं. तर रूम पण खूप छान होती. ब्रेकफास्ट सुरू आहे. निहालवर आहे, तोपर्यंत म्हटलं खाऊन घेते, कारण मला नंतर खाता जमणार नाही. तो असलं की मला जास्त खावं लागतं. छान आहे ब्रेकफास्ट. ॲम्बियन्सही हॉटेलचा खूप चांगला आहे. हे शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तुळजापूरमध्ये, त्याच्या अपोजिटलाच एक्झॅक्टली दसरा म्हणून हॉटेल आहे. तिथे थांबली आहे. सगळे वरच आहेत, मग मस्त आपणच खाऊन घ्यायचा आधी. आणि ब्रेकफास्ट छान आहे. झाला ब्रेकफास्ट करून. आता रूमची म्हणजे हॉटेलची थोडीफार टूर घेईल मी, कारण मी हाऊसला स्वप्नीला आंघोळ घालणार आहे. तर त्यामुळे मी फ्री आहे, मला काही कामं नाही आहे. आणि इथून आम्हाला जायचं वासरला. तर ह्या हॉटेलचा रिव्ह्यू पण मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथून बसली ना तिथलं तुम्हाला व्ह्यू दाखवते, मीन्स कसं आहे एक्झॅक्ट ह्यांचं रेस्टॉरंट. तर खाण्यासाठी म्हणजे ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे तुमच्या रूममध्ये. तर तुम्हाला व्हरायटी ऑफ फूड इथं खायला मिळेल. ब्रेकफास्टसाठी भरपूर काही आयटम्स होते, खूप काही होतं. बट काय झालं जरा एकदमच ना लोक खूप वाढली. म्हणजे 10 वाजायला आलेत ना, एकदमच क्राऊड खूप जास्त झाला आणि सप्लाय कमी झालं. तर त्यांचं म्हणणं होतं स्टाफचं की सडनली खूप लोक आले, त्यामुळे जरासं मॅनेजेबल नाही झालं. बट स्टील ह्या गोष्ट जर तुम्ही अवॉइड केली ना, म्हणजे क्राऊडेड नसेल ना, तर खूप छान जेवण, खूप छान होतं, खूप आवडलं मला. फक्त थोडंसं सप्लाय कमी होता. ॲम्बियन्सही खूप चांगला होता आणि मस्त वाटत होतं. वाईब खूप छान देत होतं इथलं. नाव वी विल हेड टुवर्ड्स रिसेप्शन एरिया. मी तुम्हाला तिथलं दाखवते दिस एक्झॅक्टली कसं आहे. तर छान वाटतं इथे, बघू शकता. चला तुम्हाला दाखवते, बाहेरचा रोड दाखवते, म्हणजे मेन कुठे आहे आपण ते बघून घेऊया. चला. तुळजापूरमध्ये आल्यानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा जिथे दिसतोय, भारत पेट्रोलियम जे आहे त्याच्या बाजूलाच हे हॉटेल आहे.
आणि इथं नयनतारा म्हणून पण आहे, सॉरी नारायणी पण आहे, आणि सोबतच दशहरा हा दोन्हीच एकत्र इथे म्हणजे रेस्टॉरंट होतं. आता तुम्हाला दाखवते दसऱ्याचं एक्झॅक्ट फ्रंट हॅरो. फ्लोरला आहे बघ, भारी वाटते ना, एकदमच नवीन प्रॉपर्टी आहे ना, त्यामुळे असं भारी दिसतं. आणि त्यांनी हे जे केलं ना, मला हे छान वाटलं त्यांचं, म्हणजे फ्रेम्स ज्या लावल्यात ना त्या खूप सुंदर आहेत. सो गाईज, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी आता ट्रिपवर आली आहे, म्हणजे मी फॅमिली फंक्शनसाठीच जात आहे, पण त्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी जाणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी मी कवर करणार आहे. तो आत्ताच सबस्क्राईब करा आणि साईडची जी बेल आयकॉन आहे ती दाबा, म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली काय काय व्हिडिओज अपलोड होत आहेत. तर वन डे म्हणजे एक अल्टरनेट डेज मी व्हिडिओ अपलोड करते आहे, रोज एक होत नाही आहे. तर त्याच्यामुळं जसं जमेन तसं हे करते. आणि आय थिंक माझी ना रीडिंगची सिरीज मला थोडी थांबावं लागली. चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि तुमच्या जवळपासच्या लोकांना शेअर करा की तुळजापूरमध्ये पण छान एक आलेलं आहे हॉटेल, खूप सुंदर आहे. आणि जरा जास्त रेंजमध्ये नाही आहे, जरा कमी रेंजमध्ये आहे, पण चांगलं आहे. म्हणजे एकदम हायर नाही आहे, पण इथे आहे. इथे पण नाही आहे, इथे आहे. इथं नसतं ना, इथे. सो तुम्ही नक्कीच इथे थांबू शकता. 4,000 ते 7,000 असे वेगवेगळे त्याचे आहेत रेंज. तर जशा रूम घ्याल तसे तुम्हाला मिळेल. तर छान आहे हॉटेल, नक्कीच. हॉटेल दसरा जास्त मोठा नाही होणार आहे हा व्हिडिओ, थोडाच असेल. चलो फिर.